सुहास भैयाबाबत म्हटलं की जास्त काही बोलायचं नसता. एका जोरदार आमदार सुहास भैयाबाबत यांच्यासाठी असं म्हणत म्हणत पाहुणे जावं. इतर वेळेचं वेगळं असतं, पण आता आचारसंहितेच्या काळामध्ये 10 वर्ष सगळं संपवायचं असतं. गेली अनेक वर्ष ज्या क्षणाची वाट बघत होतो, प्रमोद भैयांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की सुहास भैयांचा हात किती डोक्यावरती येतोय त्याचा विचार मी गेले अनेक दिवस करत होतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही तुमची मदत आम्हाला कधी मिळते हे 2024च्या विधानसभेपासून आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही काय आम्हाला हाताला लागत नव्हतं. अनेकदा प्रयत्न केला पण काही गडी सापडलं नाही आम्हाला. जयदीप भैया आज तुमच्या निमित्तानं का होईना, पण तुमच्या अगदी मला किती उपयोग झाला याच्यापेक्षा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तिघांना जरी उपयोग झाला तरी सुद्धा भरपूर झाला असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. कारण सुहास भैया एक होता, त्याच्या जोडीला जयदीप भैया दुसरा भैया आला, आता तिसरा भैया प्रमोद भैया या निमित्तानं आला. आता त्यामुळे प्रमोद भैया तुमची जबाबदारी फार वाढली. ती जबाबदारी घेऊन तुम्हाला या निमित्तानं काम करावं लागेल. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय प्रमोद भैया भोसले यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित या जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय जयदीप भैया भोसले, निळकंजी पंचायत समिती गणाच्या उमेदवार आदरणीय सुनीताताई सरगर, खरसुंडी पंचायत समितीच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार डॉक्टर मीनाक्षीताई पुजारी, ज्येष्ठ नेते आदरणीय नानाभाऊ पुजारी, या गावचे माजी सरपंच आदरणीय बाबासाहेब काका पुजारी, या ठिकाणी उपस्थित आदरणीय कटरे शेठ, आदरणीय महादेवजी जुगदर, औटेवाडीचे सरपंच आदरणीय किरण पवार साहेब, आमचे सहकारी मित्र आदरणीय शेठ आदरून, आदरणीय धनराज भोसले शेठ, आदरणीय किसन कटरे, आदरणीय दादा शेठ कटरे, दादासाहेब कोळेकर आमचे मिटकीचे माजी सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय दादा सरगर, पैलवान राहुल रुटनर, सगळ्यांचे तर नावं घेतली तर परत आधीच 10 मिनिट राहिले, परत त्यात 5 मिनिट यात जातील. कार्यक्रमासाठी व्यासपीठावरचे सगळे मान्यवर मंडळी, जयदीप भैयांच्या वरती आणि प्रमोद भैयांच्या वरती प्रेम करणारे समोर उपस्थित सगळे या गावचे या जिल्हा परिषद गटाचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी, सगळ्या माझ्या माता भगिनी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, अत्यंत आनंदाचा क्षण आहे. मुळात माझ्यासाठी खानापूर तालुक्यातून आटपाडीला येत असताना ह्या मतदारसंघातल्या या दुसऱ्या तालुक्याचे प्रवेशद्वार कुठला असेल तर ते निलकंजी आहे माझ्यासाठी. आणि मी एवढीच विनंती करायला आलोय की या प्रवेशद्वाराचा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे दोन्ही सदस्य हे शिवसेनेच्या आपल्या विचाराचे असावेत ही विनंती करायला मी तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना कुंडलच्या आमच्या सहकार्याने मनोगत व्यक्त केलं. जे निवेदक आहेत त्यांना मी पहिल्यांदाच बघतोय, बहुतेक बाहेर दिसत आहे, इथल्या आपल्याला दिसत नाही. माझा सोडून कुणाचा जवळ बारका नव्हता, असं ओरडून ओरडून सगळे बोलत होते. तसा बोलणारा मी कार्यकर्ता नाही, फक्त कामाचा कार्यकर्ता मात्र निश्चितपणे. मी जे आज या जिल्हा परिषद गटामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आशीर्वाद मागायला हवे ते या भागामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावरती तुम्ही माझी भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी आलो. म्हणजे जयदीप भैयांचं उमेदवारी करत असताना एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षण जाणवली असेल की सगळ्यांना असं वाटत होतं की जयदीप भैया हे काँग्रेसच्या चिन्हावरती उभं राहतील, पण विजयाचं सगळं गणित घातल्यानंतर मी स्वतः आणि आमचे अध्यक्ष दानवेंद्र पाटील आम्ही सर्वांनी मिळून जयदीप भैयाने विनंती केली की निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर आपल्याला एका विचारानं, एका दिलानं आणि एका चिन्हानं जर सामोरे गेलो तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी यश मिळेल. ही भूमिका त्यांनी अगदी मोठ्या मनानं मान्य केली आणि आयुष्यभर काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतर सुद्धा आमच्या विनंतीला, कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊ जयदीप भैया तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावरती उभा राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांना मनापासून या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो. जयदीप भैयांची उमेदवारी ही फक्त उमेदवारी नाही,
तर गेले अनेक वर्ष 40-50 वर्षाच्या ह्या 2 तालुक्यातल्या राजकारणी जुन्या माणसांचा दुवा जोडण्याचा मी प्रयत्न केला. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ आणि स्वर्गीय मोहन काका भोसले ह्या 2 कुटुंबाचा ऋणानुबंध आयुष्यभर राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि जगदीप भैयांची उमेदवारी की ते ऋणानुबंध अगदी कणखर करण्याची भूमिका आमची त्या ठिकाणी आम्ही मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. जगदीप भैया, तुम्ही जर माझा स्वभाव बघितला असेल तर कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीच्या किंवा त्याच्या नंतर झालेल्या त्याच्या आधी झालेल्या कुठल्याही निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी न करता कामाची भूमिका मी कायम सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मी अध्यक्षांनी त्यांच्या मनोगतामध्ये ह्या गावामध्ये केलेल्या कामाचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तुमच्याकडून काही अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केल्या गेल्या, प्रमोद भैयांच्याकडून काही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात आल्या की तुम्हाला उपसरपंच करणं आवश्यक होतं, तुम्ही काम करण्याची तयारी घेऊन तुम्ही या निमित्तानं आला होता. पण दुर्दैवानं तुमच्या गावातल्या काही राजकारणामुळे तुम्हाला ती संधी मिळाली नाही. पण प्रमोद भैया, ह्या व्यासपीठावरून सुहास बाबरचा तुम्हाला शब्द आहे की तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये सगळी ताकद देण्याची जबाबदारी सुहास बाबर ताकदीने पूर्ण करायची. तुम्ही जे जे कामं माझ्यासमोर घेऊन या, ह्या तालुक्यातली ह्या जिल्हा परिषद गटातली तुमच्या माध्यमातून येणारं प्रत्येक काम सर्वसामान्य माणूस जो तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्याच्यानंतर जो माझ्यापर्यंत पोहोचेल, त्या सगळ्या माणसांची कामं करून देण्याचं अभिवचन मी तुम्हाला या निमित्तानं 100% देणार आहे. मी येताना विचार करत होतो, कारण मी ह्यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदला काम केलेला माणूस. मी अनेक भाषणामध्ये ही गोष्ट सांगितली आहे, काही माणसं पदामुळे मोठी होतात आणि काही माणसांच्यामुळं पद मोठी होतात. असं काम करण्याची भूमिका स्वर्गीय मोहन काकांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या आयुष्यामध्ये काम केलेलं आहे. कारण ज्या खुर्चीवरती ज्या पदावरती मोहन काका बसले होते, सुदैवानं सुहास बाबर असा कार्यकर्ता आहे की सुहास बाबरला सुद्धा मोहन काकांच्या खुर्चीवरती उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली होती. आणि मी काम करत असताना मला मोहन काकांची सगळी जुनी पत्र, म्हणजे मला त्यावेळेचे सगळे लोक सांगत होते की सगळ्यात जास्त पत्र जर कोणी दिली असतील त्या जिल्हा परिषद इतिहासामध्ये तर ती मोहन काकांनी सगळ्यात जास्त पत्र दिली होती. ते कामाचा पाठपुरावा स्वतः फिरून करत होते. तुम्हाला फक्त हे सांगण्याची विनंती एवढीच आहे की अनिल भाऊंच्या पश्चात ह्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या माणसांनी, सामान्य माणसांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता. भैया, मी आज तीच भूमिका घेऊन मोहन काकांच्या पश्चात आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. एक संधी आपल्याला सर्वांनी मिळून जगदीप भैयांना द्यावी लागेल. एक संधी त्यांना जर दिली तर जगदीप भैया ज्या पद्धतीने आम्ही भूमिका पार पडतोय त्या पद्धतीने स्वर्गीय मोहन काकांची भूमिका, त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेले संस्कार, त्या सगळ्याची भूमिका तुम्हाला या सर्वसामान्य माणसांसाठी पार पाडावी लागेल. ती भूमिका तुम्ही तुमची जबाबदारी घेऊन पार पाडाल अशी अपेक्षा मात्र मी या निमित्तानं 100% करणार आहे. तुमच्या भाषणामध्ये योगायोगानं टेंबूचा त्याच्यामध्ये उल्लेख आला, मी त्याच्यावर फारसं काय बोलणार नाही. पण काय परिस्थिती आपल्या तालुक्याची, खानापूर तालुक्याची, यापूर्वी ज्याला टेंबूचं पाणी येण्याची पूर्वीची परिस्थिती आपली काय होती, आज आपण किती सदन भागामध्ये मोडलं जातोय. टेंबूचं पाणी आल्यानंतर गेल्या अनेक वर्षांमध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून ह्या सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा मतदारसंघ सगळ्या बाजूने सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. या मतदारसंघातल्या तमाम लोकांना जे जे त्यांना आवश्यक आहे, ज्या भौतिक गोष्टी आवश्यक आहे, ते सगळं देण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे भैयापर्यंत आपण गेले अनेक वर्ष करतो. म्हणजे मी मुद्दाम काकाने विचारलं, भाऊंना एक सवय होती की पाणी आल्यानंतर सगळ्यात मोठं काम कुठलं होतं, तर त्या शेतकऱ्याने मला वीज देणं हे सगळ्यात मोठं काम होतं. या सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव मतदारसंघ आहे, खानापूर आणि आटपाडी या तालुक्याचा समावेश त्यांनी सोलरच्या याच्याकडे करून घेतला. आपल्या दोन्ही तालुक्यातली सगळी सबस्टेशन या निमित्तानं सोलरला जोडली. खानापूर तालुक्यातल्या जवळपास आता 40 ते 50% शेतकऱ्यांना आपण दिवसा लाईट देतोय. मला असं वाटतं तुमचं सुद्धा काम 1-1.5 महिन्यात राहिले. तुम्हाला सुद्धा या तालुक्यातल्या काही भागात चालू झाले, पण तुमच्या गटामध्ये सुद्धा काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचं जे स्वप्न आपण बघितलं होतं ते सुद्धा काही दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होतं. मी सांगू आता किती कामं सांगताय ते 10 मिनिटात तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. इथं आलो, व्यासपीठावरती बसलो, मला ह्या 2 पाट्या दिसल्या कामाच्या. मला खोटं बोलायचं काय कारण नाही. कोणी खाल्लं विचारलं रुजवात घालता येईल. दोन्ही पाट्या माझ्यात बरं का, आता झाकून ठेवलेत आचारसंहिता असल्याने. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काम झाले प्रमुख भैया. ह्या 8 वर्षामध्ये ह्या गावामध्ये जेवढी कामं आली ती सगळी आपल्या पार्टीची कामं आहेत. बाकी कोणाचं एकही काम ह्या गावामध्ये सुद्धा नाही.
माझं तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सगळं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अगदी तुमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असलेलं आपलं जे म्हसोबाचं मंदिर आहे मध्ये, आता तो सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आपल्या. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त गर्दी कुठं असेल तर तिथंच असते. म्हणजे खरसुंडीची लोक सोडून बघतो, बाकी काय. तिथं सुद्धा आम्ही काम देण्याचा प्रयत्न केला. आपल्या माननीय शंभूराज देसाई पर्यटन मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या म्हसोबाच्या मंदिरात डेव्हलपमेंट करण्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला. त्याचं टेंडर झाले. त्या ठिकाणी चांगलं सभागृह असावं, बसण्याची व्यवस्था असावं. बाकी आता इथं बोलणं आवश्यक नाही. मी माझ्या दृष्टीनं ह्या मतदारसंघात सगळ्यात मोठं देवस्थान कुठलं तर खरसुंडी सिद्धनाथाचं देवस्थान. ज्या वेळेला ह्यांच्या रस्त्यांची योजना चालू होती त्यावेळेचे तत्कालीन मंत्र्यांना भेटून मी आग्रह केला आणि माझ्या दृष्टीनं खरसुंडी सिद्धनाथाचं मंदिर हे महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या नकाशावरती आलं पाहिजे हा हेतू गृहीत धरून खरसुंडीला जोडणारे सगळे रस्ते तुम्ही आता त्या ठिकाणी फिरताय. खरसुंडी पासून आता विट्यापासून आमच्या बलवडी, तामखडी, पारे ते अगदी पलूस पर्यंत आपण त्या ठिकाणी 8.5 मीटर रस्ता त्या ठिकाणी पोहोचवतोय आणि परत असा तिथनं माडगुळ्यापासून पुढे येतोय. परत विट्यापासून तुमच्या डेंगऱ्यावरून आपण विट्याला पोच करतोय. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की 750 कोटी रुपये ह्या रस्त्यांसाठी आपण त्या ठिकाणी मंजूर केले होते. त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आले. बऱ्यापैकी काम त्या ठिकाणी संपत आले. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की पुराव्याविषयी बोलण्याचा प्रयत्न सुहास बाबू करतो. मी कधी आता काय काही ठिकाणी व्हॉट्सअपला यादी फिरते आकडं बारकं नाही हिशोब गाठला तर म्हणजे इतके खोटे आकडे देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना सांगायचं काय. जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला जाताना आता पूर्वीचा काळ गेलाय. आता तुम्हाला टोपी घातलेली, लेंगा घेतलेली फार कमी माणसं दिसतात. आता 2 घटक असे आहेत की ह्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. ती माझे सगळे तरुण मुलं. तरुण मुलांचा काळ असा आहे की स्पष्टपणे सांगतात काम दाखवून बोल. तिला दिवस गेले आता एकदा निवडून देतील आपल्याला, दुसऱ्या वेळेला काम विचारणार आहे. त्यामुळे त्या मुलांच्या पुढे जात असताना आपण केलेलं काम त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि दुसरी कोण महत्वाची गोष्ट असेल, दुसरा कोण ह्या निवडणुकीतला अत्यंत महत्वाचा घटक असेल ते माझ्या माता भगिनी आहेत भैया. कारण ह्या निवडणुकीमध्ये मुद्दाम सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी मागाशी सांगण्याचा प्रयत्न केला की कुणाला 17,000 मतं पडली, मला मी 76,000 मतं निवडलो, 2,000 कमी करून नका, मी 78,000 मतं निवडलो. आणि हे सगळं होत असताना कधीच अशी विधानसभेची निवडणूक ह्या मतदारसंघामध्ये झालेली होती. भविष्यामध्ये होईल की नाही ही सुद्धा मनात साशंकता आहे. पण मुद्दाम तुम्हाला सांगतो ह्या निवडणुकीमध्ये 2 ऐतिहासिक घटना घडल्या होत्या. एक एवढं प्रचंड मोठं मताधिक्य मला मिळालं होतं आणि दुसरी एक ऐतिहासिक घटना अशी घडली होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा इतिहासात असं घडलं होतं की पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान सगळ्यात जास्त झालं. आणि ते झालेलं मतदान जे होतं ते बऱ्यापैकी त्या महिलांच्या मतदानामध्ये सगळ्यात जास्त मतदान मला करण्याचा प्रयत्न माझ्या माता भगिनींनी केला. आज परत तुम्हाला तेच आवाहन करायला मिळतं की तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे की तुम्ही गेले अनेक वर्ष तुम्ही आठवडीचं राजकारण बोलत आलाय. तुम्हाला भविष्यातल्या पुढच्या पिढीसाठी जर सुखकर त्या ठिकाणी राजकारण करायचं असेल तर तुम्हाला शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याचा तुम्हाला माझी विनंती मी या निमित्ताने करायला लागलोय. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी या निमित्ताने विनंती करायला लागलोय की जर विकासाची गती अशीच राखायची असेल तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही विकासाचं अत्यंत महत्वाचं चक्र आहे. ही सगळी बाजू आपल्या ताब्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती विनंती मी या निमित्तानं निश्चितपणे तुम्हाला करायला लागलोय. मी पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम केले 5 वर्ष भैया. यशवंत पंचायत राज अभियान नावाची एक योजना असते. त्या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पंचायत समितींचा कारभार चांगला आहे त्या पंचायत समित्यांच्या सगळ्या IAS ऑफिसरांच्या माध्यमातून त्या पंचायत समितीत चौकशी होते आणि त्या चौकशीच्या आधी कुठली पंचायत समिती चांगली आहे हे ठरवलं जातं. महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर आमच्या उद्या पंचायत समितीने मिळाला होता. आम्ही जिल्हा परिषदला गेल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी यशवंत पंचायत समिती राज्यामध्ये पहिला नंबर मिळाला होता. पण दुर्दैवानं आटपाडी पंचायत समितीमध्ये तशी अवस्था नाही. सगळंच चांगलं बोलायचं मी निघून जायचं असा प्रचार करणारा मी कार्यकर्ता नाही. थोडस तुम्ही विचार केला पाहिजे की आपली पंचायत समितीमध्ये ज्या पंचायत समिती आज इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून काम करते, ज्या पंचायत समिती जबाबदारी असते
की तुम्हाला प्रत्येक गावाला पाणी व्यवस्थित येते की नाही, घरकुल येतात की नाही, MRESची कामं, विहिरीची कामं, रस्त्यांची कामं ही त्या पटीत होत आहेत का? तर दुर्दैवानं गेली अनेक वर्ष आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून होत असलेली कामं कुठेतरी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष केलाय. मी कुणाचंही नाव घेऊन कुणालाही मला टीका टिप्पणी करायची नाही, पण एक संधी आम्ही खानापूर पंचायत समितीचा 40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी कारभार बघतोय. 40 वर्षामध्ये एकदाही त्या पंचायत समितीत आरोप झाला नाही. नगरपालिकेमध्ये एक प्रचंड मोठे यश आम्हाला मिळाले, की कामाच्या जीवावरती मिळवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. आज आटपाडीतल्या तमाम लोकांना माझी विनंती आहे की अजून 4 वर्ष विधानसभेचा सदस्य म्हणून सुहास बाबर तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहे. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाचा घटक कुठला आहे तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये असणं आवश्यक आहे. ती जिल्हा परिषद पंचायत समिती सत्तेसाठी नाही तर एक काम करण्यासाठी तुम्ही ते जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही तुम्हाला एक मत तुमच्या सर्वांचं एकदा संधी मागण्यासाठी आम्ही त्या निमित्तानं आलोय. आणि दुसरं महत्वाची गोष्ट आहे की कुणाला आम्ही उभा करतोय. आम्ही जयदीप भैयांसारखा एक अत्यंत चांगला कर्तव्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा, कसलीही त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्यानंतर कुठेही त्यांच्या डोक्यामध्ये कमर्शियल राजकारण नसेल, सेवा करणं ही ज्याच्या वृत्तीमध्ये आहे अशी माणसं आम्ही ह्या निवडणुकीच्या निमित्तानं उभा करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही खरसुंडीच्या आमच्या आता ते डॉक्टर आहेत, अध्यक्ष थोडं मगाशी सांगायला चुकले, त्या सीओच्या म्हणून काम करतात. ह्या सगळ्या भागामध्ये तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या सरगरताई आहे, ही सगळी मंडळी ही इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जर एक संधी दिली तर ती संधी ह्या तालुक्याच्या विकासासाठी प्रत्येक दिवस तुमच्या सेवेसाठी काम करतील. हे अभिवचन त्यांच्या वतीने तुम्हाला मी या ठिकाणी व्यासपीठावरती देतो लक्षात. आणि जयदीप भैया तुमच्या साक्षीने मी या लोकांना एक सांगणार आहे की जर चुकली ही मंडळी, समजा आमचे जयदीप भैया चुकले, आमच्या डॉक्टर मॅडम चुकल्या, आमचे सरगरताई चुकल्या, तर तुम्हाला माझा शब्द त्यांचा राजीनामा त्या दिवशी घेतला जाईल. धाडस कोण राजकीय माणूस करत नाही, पण सुहास बाबर ह्या गोष्टीची जाणीव आहे. आज सुहास बाबर व्यासपीठावरती उभं राहून बोलतो की देन समोर बसलेल्या सर्वसामान्य माणसांची ही माणसं आहेत म्हणून सुहास बाबर आहे. ही भूमिका जयदीप भैया प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये असली पाहिजे. जे निवडून येणार आहेत ते प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. या लोकांनी जर डोक्यावरून हात काढला तर सुहास बाबरला सुद्धा शून्याची किंमत आहे. त्यामुळे ज्यांच्या जीवावरती आपण आहे त्या लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी तुम्हाला जेवढं काम करणं आवश्यक आहे तेवढं काम करण्याची भूमिका एकत्रितपणे सर्वांनी घ्यावी अशी माफक अपेक्षा मी या निमित्ताने करायला लागलोय. 3च मिनिट राहिले. निवडणूक आयोगाचा कॅमेरा असण्याची शक्यता आहे ना? आहे, तुम्ही बसलेच वाटतं, चालूच आहे. तिथे गड्याने बॅग मध्ये लपवल्यामुळे मला कॅमेरा दिसला असता. त्यामुळे याच्यापेक्षा मी आता फारसा वेळ घेणार नाही. पण माझी विनंती एवढीच आहे की आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, मी काका मला आठवते असं मॉडेल स्कूलला सुद्धा जास्तीत निधी निलकर्जीमध्ये देण्याचा आपणच प्रयत्न केला होता. निश्चितपणे तुम्ही जर एक संधी आम्हाला सर्वांना दिली तर ह्या तालुक्यातल्या सगळ्या शाळा, ह्या तालुक्यातली सगळी आरोग्य मंदिरं ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं योग्य रीतीनं काम करतील आणि एक चांगलं नवं पंचायत समिती या तुमच्या माध्यमातून उभा करण्याचं अभिवचन तुम्हाला देतो. तुम्हाला फक्त विनंती एवढीच आहे की तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाला तर खरसुंडीला आरेश मंजूर झाले. खरसुंडीची PHC आपल्याला निलकंठीला शिफ्ट करायची आहे. एवढी जागा फक्त आम्हाला उपलब्ध करून द्या. आम्ही आता कंटाळलोय. तुम्ही जर जागा उपलब्ध करून दिली आम्हाला तर ती PHC सुद्धा आपण या ठिकाणी निलकंठीमध्ये आणून एक चांगलं आरोग्याचं दालन या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे. फक्त जाता जाता तुम्हाला एकच विनंती आहे, राजकारणामध्ये सगळ्यात धोकादायक काय असतं तर गृहीत धरून राजकारण करणं फार धोकादायक असतं. मगाशी सांगितलं की इतकी प्रचंड गर्दी सभेला आहे. आता तुमचा गुलाल आपली पण मानसिकता असते, मला पण वाटतं आणि एवढी गर्दी म्हणजे आता झोपायला काय हरकत नाही. सगळ्यात जास्त गर्दी राज ठाकरेंच्या सभेला होती. त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. तुम्हाला माझी विनंती आहे की एवढं सोप्यात निवडणूक कधी घ्यायची नसते. उमेदवारांनी कष्टाची अजून तयारी ठेवली पाहिजे. आजपासून 10व्या दिवसाला मतदान आहे. समोर बसलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः उमेदवार आहात असं भूमिका तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि जयदीप भैयांसाठी
आणि या दोन्ही पंचायत समितीच्या उमेदवारांसाठी आपल्याला अहोरात्र कष्ट घ्यावं लागेल. सगळी प्रलोभनं पूर्ण येण्याची शक्यता आहे, प्रचंड दबाव पूर्ण येण्याची शक्यता आहे, पण ते सगळं झुगारून देऊन या निमित्तानं आपल्याला आपले चांगली माणसं या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणूक आणणं आवश्यक आहे. ती भूमिका तुम्ही सर्वजण पार पडला अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. मला मगाशी कानामध्ये कुजबुज आली की उमेदवारी दिली नाही म्हणून काही लोकांनी प्रवेश केला. मला काय त्यांच्यावरती बोलायचं नाही, पण एक मात्र निश्चित आहे, एक प्रयत्न आमचा असा होता की या गावामध्ये एकच उमेदवार व्हावी आणि जयदीप भाईंना त्या ठिकाणी संधी मिळावी अशी आमची भूमिका होती. आम्ही चर्चा चालू होत्या, चर्चा संपायच्या आतच म्हणजे आम्ही काय म्हणतोय काय चर्चा होते ऐकून न घेताच काही लोकांचा त्या ठिकाणी प्रवेश झालाय. आता तुम्ही जिथे गेलाय अनुभव पण घ्या, काय आम्हाला अडचण नाही. कामाला परत सुहास बाबा आणि मी दार बंद करणार नाही, माझी सदैव दार तुमच्यासाठी उघडे आहे. कारण तिथं फक्त तात्पुरतं वापरून घ्यायचं. 5 उमेदवार आहेत आपल्या पार्टीने तिकडे गेलेले 5. त्यामुळे तिकडे कार्यकर्ते घडवण्याची मशीन नाही, कार्यकर्ता घडवण्याची मशीन ह्या पार्टीमध्ये आहे. हरकत नाही, एक संधी मात्र तुम्ही सर्वांनी आम्हाला द्यावी एवढी माफक अपेक्षा देखील करून थांबतो. सगळ्यांना विनंती आहे की धनुष्यबाण चिन्ह तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि धनुष्यबाणाचं मतदान करून घेण्यापर्यंत तुमची सर्वांनी जबाबदारी पार पाडावी अशी भूमिका या ठिकाणी मानून मी आदरणीय आमच्या प्रमोदबाईंना तुमचं मनापासून ठिकाणी स्वागत करतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.